सूरत महानगरपालिका संचालित सुमन हायस्कूल नंबर 6 इयत्ता 9वी विषय सामाजिक विज्ञान प्रकरण 10 सरकारची अंगे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला प्रकरण 10 सरकारची अंगे अभ्यासायचं आहे। सरकारची 3 अंगे आहेत। धारासभा, ज्याला संसद असं म्हटलं जातं, राज्यकारभार, जेथून राज्यकारभार केला जातो, आणि न्यायतंत्र, जिथे न्याय मिळत असतो। या 3 अंगांची रचना कशा प्रकारे होते, ते काय कार्य करतात, तिन्ही अंगांना सत्ता कोणकोणती आहे, तिन्ही अंगांचं आपापसात संबंध कसे आहे, याविषयी आपण सविस्तर अभ्यास करू। राज्याच्या मूलभूत हेतूंमध्ये कायदा आणि व्यवस्थेद्वारे लोकांचे सुख आणि सलामती म्हणजेच रक्षण साधणे हे आहे। लोकांच्या सर्वतोमुखी कल्याण साधून त्यांच्या स्वातंत्र्य आणि मूलभूत हक्कांचं जतन आणि रक्षण करण्याचं आहे। राज्याच्या गतिशील विकासाच्या सिद्धीसाठी सरकारची तिन्ही अंग धारासभा, राज्यकारभार आणि न्यायतंत्रात परस्पर ऐक्य, सहकार आणि संकलन स्थापित करून प्रभावकारी आणि कार्यक्षम कारोबार करू शकते। धारासभा म्हणजे संसद। कायदे घडविण्याचे काम धारासभा किंवा संसद करत असतात। राज्यकारभार, घडलेले कायदे असतील तर या कायद्यांचा अंमल करण्याचं काम करत असतात। आणि न्यायतंत्र, जो कायदाभंग करत असेल तर त्याला शिक्षा किंवा दंड देण्याचे कार्य करत असतात। भारतीय घटनेत धारासभा म्हणजे संघ, केंद्र स्तरावर संसद आणि राज्यात विधानसभा। राज्यकारभार म्हणजे संघात राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ तसेच त्यांचे कार्यालय, आणि वहिवटी तंत्र राज्यस्तरावर राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ व त्यांचं कार्यालय आणि वहिवटी तंत्र परस्परावलंबी एकमेकांना गूढ रीतीने जोडलेले आहेत। तर न्यायतंत्रात सर्वोच्च न्यायालय शिखरावर आहे। राज्यस्तरावर उच्च न्यायालय आहेत आणि खालच्या स्तरावर उच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली किंवा नियंत्रणाखाली जिल्हा न्यायालय, काही विशेष खास न्यायालय आहेत। न्यायतंत्र हे धारासभा आणि राज्यकारभार दोन्ही अंगांपासून वेगळं आहे, स्वतंत्र आहे, सुसूत्र एकसूत्री अंग आहे। भारत वेगवेगळ्या राज्यांनी बनलेलं संघराज्य आहे। एक कोणतेही राज्य स्वतंत्र आणि सार्वभौम नाही। भारतात संघ आणि राज्यस्तरावर संसदीय पद्धतीच्या सरकारमध्ये सत्तेच्या विश्लेषण सिद्धांतानुसार सत्तेची विभागणी झाल्यामुळे धारासभा आणि राज्यकारभार यांचे संबंध गाळ आणि परस्परावलंबी आहेत। न्यायतंत्राचे वेगळे, स्वतंत्र, निष्पक्ष असे विशिष्ट स्थान आपल्याला पाहावयास मिळत असते। सत्ता विश्लेषणाचा सिद्धांत। राज्यातर्फे सरकार जे कार्य करते ते एकमेकांपासून वेगळी असतात। तिन्ही अंग जर आपण बघितले तर त्यांचं कार्य भिन्न भिन्न वेगवेगळं असतं आणि प्रत्येक कार्यात विशिष्ट प्रकारे नैपुण्याची गरज पडत असते। वेगवेगळ्या अंगांद्वारे, वेगवेगळ्या व्यक्तींद्वारे कार्य व्हायला हवे। प्रत्येक अंगाने स्वतःचं वेगळं कार्य करायला हवं। सत्ता विश्लेषणाने सत्तेच्या दुरुपयोगाची शक्यता फार कमी होते। तिन्ही अंगांच्या कार्याने सरकारचं वहिवट म्हणजेच प्रशासन हे सरळ आणि कार्यक्षम होतील, त्यासाठी त्यांच्यात सत्तेचं विश्लेषण करणं जरुरी आहे। 1. धारासभेला कायदे घडविण्याची सत्ता आहे। धारासभा कायदे तयार करण्याची सत्ता देण्यात आलेली आहे, परंतु त्या सत्तेचा दुरुपयोग न व्हावा म्हणून राज्यकारभार आणि न्यायतंत्र यांना सुद्धा कित्येक अशी सत्ता देण्यात आलेली आहे की जी सत्ता धारासभेवर नियंत्रण ठेवत असते। 2. राज्यकारभार यांच्यावर धारासभा आणि न्यायतंत्र यांच्याद्वारे नियंत्रण किंवा अंकुश ठेवण्यात येते।
3. न्यायतंत्राला धारासभा आणि राज्यकारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक सत्तासुद्धा देण्यात आलेल्या आहेत. 1. धारासभा. भारत संसदीय लोकशाही असणारा प्रजासत्ताक राज्य आहे. आज जर आपण बघितलं तर भारतामध्ये संसदीय लोकशाही आपल्याला पाहायला मिळत असते. भारतामध्ये प्रजासत्ताक राज्य आहे. संघात म्हणजेच केंद्रात संसद आणि राज्यात विधानसभा आपल्याला पाहावयास मिळत असते. संसद ही देशाची महत्त्वाची संस्था आहे, सर्वोपरी संस्था आहे आणि भारतीय संसदेमध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती तसेच राज्यपाल, लोकसभेचा समावेश झालेला आहे. धारासभेचे 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एकगृही धारासभा. एकाच गृहाने बनलेल्या धारासभेला एकगृही धारासभा म्हणतात. ज्या राज्यांमध्ये एकच गृह असेल तर त्या राज्यातील धारासभेला एकगृही धारासभा असं म्हणतात. 2. द्विगृही धारासभा. 2 गृहाने बनलेल्या धारासभेला द्विगृही धारासभा म्हणतात. काही राज्यांमध्ये 2 गृहाने बनलेली धारासभा असते म्हणून तिला द्विगृही धारासभा असं म्हटलं जातं. संघस्तरावर संसदेचे वरिष्ठ गृह राज्यसभा आणि कनिष्ठ गृह लोकसभा आहे. राज्यस्तरावर जर आपण बघितलं तर विधानसभा आणि विधान परिषद असे 2 गृह आहेत. अधिकांश राज्यात जर आपण म्हटलं तर एकच गृह विधानसभा आपल्याला पाहायला मिळत असते. फॉर एक्झाम्पल जर आपण म्हटलं तर गुजरात या राज्यामध्ये एकच गृह आहे आणि ते सुद्धा विधानसभा आहे. बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र यासारख्या राज्यांमध्ये विधान परिषद देखील असते. म्हणजे या 3 राज्यांमध्ये जर आपण म्हटलं तर द्विगृही धारासभा आपल्याला पाहायला मिळत असते. 1. लोकसभा. लोकसभा हे संसदेचं कनिष्ठ गृह आहे. प्रत्यक्ष मतदानाने निवडलेले लोकांचे प्रतिनिधी लोकसभेचे सदस्य असतात. लोकसभेत सदस्यांची संख्या 545 आहे. त्यात 2 अँग्लो इंडियन समुदायाचे प्रतिनिधी असतात आणि त्यांची पसंती राष्ट्रपती करत असतात. लोकसभा एक कायमी गृह नाही, कारण लोकसभेची मुदत ही 5 वर्षाची असते. राष्ट्रपती हे संसदेचे म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा यांचा भाग आहे. राष्ट्रपती संसदेच्या प्रथम बैठकीचं उद्घाटन करत असतात, प्रवचन देत असतात आणि संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधन करत असतात. त्याशिवाय ते कधीच संसदेत हजर राहत नाही. राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही गृहांचे सत्र बोलावत असतात. काही वेळेस गृहांना तहकूब राखत असतात. लोकसभा बरखास्त करण्याची सत्ता राष्ट्रपतीला असते. संसदेच्या दोन्ही गृहात निर्णय राष्ट्रपतींच्या सही झाल्यावरच कायदा बनत असतो. घटनेत दर्शवलेल्या मर्यादांमध्ये राहून भारतीय संसद स्वतःची सत्ता उपभोगू शकते, कारण घटना ही सर्वोपरी आहे. संसद नाही, संसदेद्वारे घडवण्यात आलेल्या कायद्याने घटनेतील व्यवस्थेचा भंग झाला असता किंवा विसंगतता असेल तर त्याला न्यायालयात आव्हान करू शकतो. जर न्यायालयाला खात्री झाली की घटनेतील व्यवस्थेचा भंग झाला आहे तर त्याला घटनेविरुद्ध समजून बडतर्फी करू शकतात. संसद सदस्यांची योग्यता. 1. तो भारताचा नागरिक असला पाहिजे. 2. त्याचं वय 25 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असले पाहिजे. 3. संसदेने नक्की केलेली अन्य योग्यता असली पाहिजे. 4. तो नादार नसावा. 5. मानसिकरित्या असंतुलित नसावा. 6. केंद्र किंवा राज्य सरकारचा पगारदार नोकर नसावा. आणि 7. शिक्षापात्र गुन्हेगार नसावा. असाच व्यक्ती संसदेचा सदस्य होऊ शकतो.
संसदेच्या 2 बैठकीत 6 महिन्यांपेक्षा जास्तीचा काळ न हो अशा प्रकारची गृहाची बैठक बोलवावी लागते. पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसारच राष्ट्रपती लोकसभेचं विसर्जन करू शकतात. ज्या त्या गृहाचे सदस्य त्या गृहाच्या कार्यवाहीत भाग घेऊ शकतात आणि मतदान देखील करू शकतात. मंत्रिमंडळाचा कोणताही सदस्य जर संसदेच्या खालच्या गृहाचा सदस्य नसले तरीही तो दोन्ही गृहांच्या चर्चेत भाग घेऊ शकतो आणि त्या ठिकाणी संबोधन करू शकतो. कावरच्या गृहाचा सदस्य असेल तर तो त्याच गृहात मतदान करू शकतो. लोकसभेत गुजरातच्या 26 बैठका आहेत आणि लोकसभेची मुदत 5 वर्षाची असते. काही वेळा राष्ट्रपती त्यापूर्वी पण बरखास्त करू शकतात. राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळी लोकसभेची मुदत 1 वर्षापर्यंत वाढवता येते. जर राष्ट्रपतीने लोकसभेचं विसर्जन केले असल्यास त्याला न्यायालयात आव्हान करू शकत नाही. कोरम म्हणजे गृहांची कार्यसाधक संख्या. गृहाचं कार्य करायचं असतं, गृह चालू ठेवायचं असतं, त्यासाठीची एकूण सदस्यांपैकी हजर सदस्यांची संख्या म्हणजेच कोरम होय. लोकसभेचे एकूण सदस्य 545चा 1 म्हणजेच 55 सदस्यांची गृहात हजेरी असणे जरुरी आहे, तरच लोकसभेचं कामकाज त्या ठिकाणी चालू शकतं. राज्यसभेत कार्यसाधक संख्या राज्यसभेचे एकूण सदस्य 250चा 1 अर्थात 25 सदस्य संख्या जर असली तरच राज्यसभेचं कामकाज त्या ठिकाणी चालू शकतं. त्याला कोरम असं म्हणतात. 2. राज्यसभा हे संसदचं वरचं म्हणजेच वरिष्ठ गृह आहे. 2. राज्यांचं प्रतिनिधित्व असणारं धारागृह आहे. 3. राज्यसभेत जास्तीत जास्त 250 सदस्य असतात. 4. ज्या त्या राज्यांच्या आणि संघ प्रदेशांच्या विधानसभेचे अप्रत्यक्ष रूपे निवडलेल्या सदस्यांद्वारे सप्रमाणात प्रतिनिधित्व पद्धतीने निवडण्यात येतात. राज्यसभेचे निवडलेले सदस्य 238 आहेत आणि 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपतींकडून केली जात असते. वेगवेगळ्या क्षेत्रातील ते असतात, जसे की साहित्य, विज्ञान, कला, सांस्कृतिक, खेळ, समाजसेवा क्षेत्रातील विषय ज्ञान आणि व्यवहाराचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींची करण्यात येत असते. कोणतीही एक व्यक्ती एकाच वेळी दोन्ही गृहांचे सदस्य राहू शकत नाही. त्यानंतर राज्यसभेच्या सदस्यांची योग्यता. 1. तो भारताचा नागरिक असला पाहिजे. 2. त्याचे वय 30 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असले पाहिजे. 3. तो नादार नसावा. 4. मानसिक असंतुलन असणारा नसावा. 5. शिक्षापात्र गुन्हेगार व्यक्ती नसावा. 6. सरकारी संस्थेत पगारदार किंवा नफा मिळणाऱ्या पदावर नसला पाहिजे. राज्यसभेत गुजरातला 11 बैठका देण्यात आल्या आहेत. राज्यसभा हे कायमी गृह आहे. त्याचे विसर्जन होत नाही किंवा त्याला बरखास्त करता येत नाही. राज्यसभेचे 1/3 सदस्य दर दुसऱ्या वर्षी निवृत्त होतात आणि तेवढ्याच म्हणजे 1/3 सदस्यांची निवडणूक करण्यात येते. राज्यसभेचे सदस्य जास्तीत जास्त 6 वर्षापर्यंत सदस्य म्हणून राहू शकतात. संसदेच्या दोन्ही गृहांचं सामान्यतः वर्षात 3 सत्र असतात. अंदाजपत्र सत्र, पावसाळी सत्र आणि हिवाळी सत्र. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे चेअरमन असतात, म्हणजेच राज्यसभेचे अध्यक्ष असतात. राज्यसभेचे सदस्य त्यांच्यातून उपाध्यक्षांची म्हणजेच डेप्युटी चेअरमनची निवड करत असतात. राज्यसभेचे प्रथम अध्यक्ष डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होते. लोकसभेचे अध्यक्ष. लोकसभेचं कार्य व्यवस्थितपणे नीती नियमांप्रमाणे चालेल ते पाहण्याचं काम लोकसभेच्या अध्यक्षांचं असतं. एक गृहात शिस्त, व्यवस्था आणि गृहाचा गौरव राखण्याचं मुख्य कार्य लोकसभेच्या अध्यक्षाला करावं लागत असतं. 2. लोकसभेचे सदस्य त्यांच्यातून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडत असतात.
3. अध्यक्ष लोकसभेच्या बैठकीच्या वेळी गृहाचे अध्यक्षपद सांभाळतात. त्यांचं कार्यवाहीचं संचालन आणि नियमन करत असतात. 4. अध्यक्ष सदस्यांकडून लोकसभेत शिस्त पाळण्याची आशा ठेवत असतात. 5. ते गृहाच्या मर्यादाचे रक्षक आहेत. आणि 6. त्यांचे निर्णय गृहामध्ये अंतिम असतो. अध्यक्ष हा कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य असू शकतो, परंतु अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर त्याने निपक्षपातीपणे गृहाची कार्यवाही करायची असते. लोकसभेचे विसर्जन किंवा भंग झाल्यास अध्यक्षांची मुदत पण पूर्ण होते, परंतु लोकसभेची रचना होईपर्यंत ते पदावर राहतात. लोकसभेचे सदस्य 14 दिवसाच्या नोटीसवर साधारण बहुमतीने ठराव पास करून स्पीकरला पदावरून दूर करू शकतात. लोकसभा किंवा धारागृहात होणारं भाषण आणि टीका अध्यक्षांना उद्देश करून होतात. संसदेच्या दोन्ही गृहात कार्यवाही इंग्रजी किंवा हिंदीमधून होऊ शकते, परंतु या दोन्ही भाषा न जाणणारे सदस्याला त्यांच्या मातृभाषेत संबोधन करण्याची परवानगी अध्यक्ष देऊ शकतात. अध्यक्षांच्या परवानगीशिवाय सतत 60 दिवसांपर्यंत सदस्य लोकसभेत गैरहजर असल्यास त्याची बैठक रिकामी समजण्यात येते. अध्यक्ष सभेला तहकूब ठेवत असतात. कास्टिंग वोट, निर्णायक मत. गृहाच्या कार्यवाहीत कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत, समस्यांच्या बाबतीत मसुद्यावरील चर्चा विचारण्याच्या शेवटी निर्णयाच्या वेळी पक्षात किंवा विपक्षात सारखी मते पडली तर अध्यक्ष स्वतःचं निर्णायक मत त्या ठिकाणी देऊ शकतात. त्या व्यतिरिक्त ते गृहात मतदान होते तेव्हा मत देऊ शकत नाही. लोकसभेचे प्रथम अध्यक्ष श्री गणेश वासुदेव मावळणकर होते. अध्यक्षांच्या गैरहजेरीत उपाध्यक्ष हे अध्यक्षपद सांभाळत असतात. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोघांच्या गैरहजेरीत विविध राजकीय पक्षाचे वयस्क, अनुभवी आणि संसदीय प्रक्रियेचे जाणकार अशा तज्ज्ञ सदस्यांचा एक स्पीकर पॅनल तयार करण्यात येते आणि त्याचे सदस्य कार्यभार सांभाळत असतात. मसुदा, प्रस्ताव, विधेयक किंवा कायदा बनवू शकतो. कायद्यासाठीच्या प्रस्तावाला मसुदा, प्रस्ताव, विधेयक म्हणतात. वर्तमान कायद्यात सुधारणा करण्याचे, नवीन कायदे घडविण्याचे आणि जुने अप्रस्तुत कायद्यांना रद्द करण्याचे महत्त्वाचे कार्य संसदेकडे असते. सामान्य प्रस्ताव आणि आर्थिक प्रस्ताव आणि घटनेतील सुधारणेचा प्रस्ताव खालील दिलेल्या प्रक्रियेनंतर कायद्याचे स्वरूप घेतात. त्याची सामान्य व्यवस्था खालीलप्रमाणे आहे. कोणत्याही खरड्यास संसदेच्या दोन्ही गृहांमधून कोणत्याही एका गृहात प्रस्तुत करता येऊ शकतो. कायदा प्रधान अथवा गृहेतील एखाद्या सभ्यद्वारे प्रस्तुत करता येऊ शकतो. संसदेच्या दोन्ही गृहांनी सुधारणेशिवाय किंवा सुधारण्यासहित संमती दिली असेल अशा सुधारणांसह कोणत्याही खरड्यास गृहाद्वारे संमती दिली नसेल तोपर्यंत खरडा संसदेच्या दोन्ही गृहांमध्ये म्हणजेच लोकसभेत आणि राज्यसभेत पसार केला आहे असं मानण्यात येणार नाही. संसदेमध्ये विचाराधीन कोणताही खरडा गृहांच्या समसमाप्तीच्या कारणाने रद्द होणार नाही. राज्यसभेत विचाराधीन असेल, लोकसभेने पसार केलेला नसेल, तो खरडा लोकसभेचं विसर्जन होताच रद्द होणार नाही. लोकसभेत विचाराधीन असेल अथवा पसार केलेला असेल आणि राज्यसभेत तो खरडा विचाराधीन असेल आणि लोकसभेचं विसर्जन जर झालं तर तो रद्द होईल. जर संसदेच्या दोन्ही गृहामध्ये एखादा प्रस्ताव प्रसार करण्यात मतभेद निर्माण झाले तर राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही गृहांची संयुक्त बैठक बोलावू शकतात. त्यात प्रस्ताव बहुमताने प्रसार करू शकतात. संयुक्त बैठकीचं संचालन लोकसभेचे अध्यक्ष करत असतात. सामान्य प्रस्ताव, बिनआर्थिक प्रस्ताव. यामध्ये 3 प्रकारचं वाचन या ठिकाणी असतं. प्रथम वाचन. सामान्य प्रस्तावाला मंत्रीद्वारे गृहात प्रस्तुत करण्याच्या प्रक्रियेला प्रथम वाचन म्हणतात. प्रथम वाचनामध्ये प्रस्तावाचे शीर्षक, उद्देश, कारणांचं वर्णन आपल्याला पाहावयास मिळत असतो. हा प्रस्ताव कोणत्याही गृहात मांडण्यापूर्वी गृहांच्या अध्यक्षांची आणि आर्थिक प्रस्ताव मांडण्यासाठी केंद्रात राष्ट्रपती आणि राज्यात राज्यपालाच्या शिफारसीने प्रस्तुत होत असतो. प्रथम वाचनात प्रस्तावाची सामान्य माहितीच्या मुख्य मुद्द्यांची चर्चा होते. विरोध कारणासह दर्शवून जरूर पडल्यास मतदान करण्यात येते. द्वितीय वाचन. दुसऱ्या वाचनाच्या वेळी प्रस्तावाच्या अनेक मुद्द्यांची कलमवार चर्चा होत असते. त्याचे हेतूने प्रत्याघातांची विभागणी होते.
त्यात जनता, समूह आणि संस्थांना आणि विरोध पक्षाच्या अभिप्रायाच्या आधारे सुधारणा करण्यात येते आणि शेवटी त्यावर मतदान होते. गृहाचा कार्यभार जास्त असल्यास प्रस्तावावर सविस्तर चर्चा होऊ शकत नाही. त्यासाठी ज्या त्या विषयाचे तज्ज्ञ, विशेष ज्ञान असणाऱ्या सदस्यांची प्रवर समितीला सोपवण्यात येते. ते प्रस्तावाला तपासतात, लोकमताचा विचार करून सविस्तर चर्चेच्या शेवटी आवश्यक सुधारणेची शिफारस करून गृहाला अहवाल सोपवतात आणि प्रस्तावाला तिसऱ्या वाचण्यासाठी प्रस्तुत करण्यास पाठवितात. तृतीय वाचन. तृतीय वाचन हे औपचारिक असतं. शिफारसींचा स्वीकार अस्वीकार करण्यामागचे तर्क देऊन शेवटी प्रस्तावाच्या स्वीकार्य स्वरूपावर मतदान करण्यात येते. बहुमती मिळाली तरच तो प्रस्ताव प्रसारित झाला असे जाहीर करण्यात येते. त्यावर पहिल्या धारागृहांच्या अध्यक्षांची स्वाक्षरी घेऊन दुसऱ्या धारागृहात पाठवण्यात येते. दुसऱ्या गृहात पण प्रस्ताव याच प्रक्रियेतून प्रसारित होतो. दुसऱ्या गृहात आवश्यक सुधारणेसह प्रस्ताव सरळतेने प्रसारित झाला तर तो राष्ट्रपतीच्या सहीसाठी पाठविण्यात येतो आणि त्याची मंजुरी मिळाल्यानंतरच प्रस्ताव कायदा बनत असतो. जर प्रस्ताव दुसऱ्या गृहात मंजूर झाला नाही तर तो प्रथम गृहात पाठवण्यात येतो. जर प्रस्ताव दुसऱ्या गृहात 6 महिन्यापर्यंत तसाच राहिला तर त्याचा अस्वीकार झाला असे मानले जाते. जेव्हा दोन्ही गृहांमध्ये मतभेद असतील, वरच्या गृहात म्हणजेच राज्यसभेत सत्ताधारी पक्षांची बहुमती नसल्यास प्रस्तावाला मंजुरी मिळणे कठीण असते, तेव्हा दोन्ही गृहांची संयुक्त बैठक बोलावून मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला जात असतो. प्रस्तावाला मंजुरी देताना राष्ट्रपतीकडे 3 विकल्प असतात. 1. ते प्रस्तावावर सही करून मंजुरी देऊ शकतात. 2. ते प्रस्ताव स्वतःजवळ राखू शकतात. 3. ते प्रस्ताव पुनर्विचारासाठी संसदेत परत पाठवू शकतात. राष्ट्रपतीने प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर कायदा हा सरकारी गॅझेटमध्ये प्रकाशित झाल्यानंतर दर्शवलेल्या तारखेपासून त्याचा अंमल सुरू होत असतो. नोंद. घटनेतील सुधारणांसाठीच्या प्रस्तावाला गृहात प्रस्तुत करण्यात येते तेव्हा प्रत्येक गृहाच्या एकूण सदस्यांच्या संख्येची बहुमती तसेच हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्यांची बहुमती आवश्यक आहे. केंद्र आणि राज्याच्या संबंधाशी निगडीत बाबतीत फेरफाराबद्दल जर राज्यांशी निगडीत असेल तर भारतीय संघांच्या अर्ध्यापेक्षा कमी नाही इतके घटक राज्याच्या विधानसभाची मंजुरी आवश्यक किंवा अनिवार्य असते. 3. आर्थिक प्रस्ताव. आर्थिक प्रस्ताव आहे की नाही हे लोकसभेचेच अध्यक्ष नक्की करू शकतात. अंदाजपत्राशी संबंधित आणि आर्थिक व्यवस्था असणाऱ्या प्रस्तावाला आर्थिक प्रस्ताव म्हणतात. केंद्राचे अंदाजपत्र अर्थमंत्री अधिकांशतः 28 फेब्रुवारीला लोकसभेमध्ये प्रस्तुत करत असतात. सर्वच आर्थिक प्रस्ताव पहिले लोकसभेतच प्रस्तुत करण्यात येतात. ते खालील दर्शवल्याप्रमाणे टप्प्यातून प्रसार होत असतात. 1. लोकसभेत प्रस्तुत झालेल्या आर्थिक प्रस्तावावर 2-3 दिवस प्राथमिक चर्चा होते. 2. अंदाजपत्राच्या खर्चाच्या मागणीवर त्या ठिकाणी चर्चा आणि विचारणा केली जात असते. 3. ज्या त्या विभागाचे मंत्री जसे की कृषी, विज्ञान, संरक्षण, व्यापार वाणिज्य आणि मानव संसाधन विभाग या स्वतःच्या विभागाच्या मागण्या लोकसभेत चर्चा विचारण्यासाठी ठेवत असतात आणि त्यावर मतदानाने मंजुरी घ्यावी लागत असते. 4. अंदाजपत्राच्या आवकची बाजू आणि करवेऱ्याचा प्रस्ताव वेगवेगळ्या स्वरूपात ठेवावा लागतो आणि त्याची मंजुरीसुद्धा घ्यावी लागत असते. लोकसभेत प्रस्तुत झालेला प्रस्ताव राज्यसभेत शिफारसीसाठी प्रस्तुत केला जातो. राज्यसभा त्या प्रस्तावाला आवश्यक शिफारसीसहित 14 दिवसांच्या मुदतीत लोकसभेत परत करायचा असतो. लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्वच किंवा अंशतः शिफारसींचा स्वीकार अस्वीकार करू शकतो. जर 14 दिवसात आर्थिक निर्णय किंवा आर्थिक प्रस्ताव लोकसभेत परत करण्यात आला नाही तर तो प्रस्ताव राज्यसभेत मंजूर झाला असे समजण्यात येते. राज्यसभेत केलेल्या शिफारसींना लोकसभेत स्वीकारण्यात आले तर दोन्ही गृहात सुधारलेला प्रस्ताव मंजूर झाला असे समजण्यात येते. जर राज्यसभेच्या शिफारसींचा लोकसभेत अस्वीकार केला तर लोकसभेत पुन्हा मूळ स्वरूपात मंजूर केला तर तो आर्थिक प्रस्ताव दोन्ही गृहात मंजूर झाला असे समजण्यात येते. आर्थिक बाबतीत राज्यसभेची सत्ता मर्यादित आहे. अशा प्रकारे दोन्ही गृहात विविध प्रक्रियेच्या शेवटी मंजूर झालेल्या आर्थिक प्रस्तावाला राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येतो. या आर्थिक प्रस्ताव राष्ट्रपतींना मंजुरी घ्यावीच लागते. जर अंदाजपत्र गृहात मंजूर झाला नाही तर सरकारला राजीनामा द्यावा लागत असतो.
याशिवाय धारागृहात देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, संरक्षण, सलामती आणि विदेशी संबंधांविषयी विविध क्षेत्रातील प्रश्नांची चर्चा विचारणा करण्यात येते. लोकसभा राज्यकारभार मंत्रिमंडळ आणि अधिकाऱ्यांच्या कार्यावर देखरेख आणि नियंत्रण ठेवते. जाहीर संपत्तीचा कार्यक्षम योग्य रीतीने उपयोग होईल हे पाहण्याचे कार्य लोकांद्वारे निवडलेल्या प्रतिनिधींचं आहे. लोकसभेचे जाहीर संपत्तीच्या वापरण्यावर सरळ आणि अंतिम नियंत्रण असते. धारागृहाच्या पूर्व मंजुरीशिवाय नवीन कर लावणं किंवा चालू करात बदल करू शकत नाही. राज्यकारभाराच्या खर्चावर धारागृहांचा अंकुश असल्यामुळे त्याला जाहीर संपत्तीचा रक्षक, कस्टोडियन म्हणतात. त्यानंतर घटनेचा भंग करण्याचा आरोप, बिनकार्यक्षम कारभार अशा कारणांमुळे संसद महाभियोगद्वारे पदावरून कोणाकोणाला दूर करू शकते. त्यात 1. राष्ट्रपती, 2. उपराष्ट्रपती, 3. सर्वोच्च न्यायालय, 4. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्य निवडणूक कमिशनर, ऑडिटर जनरल किंवा अटॉर्नी जनरल. धन्यवाद.